नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, शाळा सुरू होऊन 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे, तरीही अजून आरटीई अंतर्गत जे प्रवेश मिळायला हवे ते अजूनपर्यंत विद्यार्थ्यांना मिळालेले नाही। आरटीईचा मुद्दा हायकोर्टामध्ये जो प्रलंबित होता त्यावरती हायकोर्टाने आता निर्णय घेतलेला आहे आणि प्रवेशाचा मार्ग हा शाळांमध्ये मोकळा झालेला आहे। पण प्रवेशाचा मार्ग मोकळा होऊनही आता नवीन अडचणी कोणकोणत्या समोर उभ्या आहेत, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। अशीच माहिती व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम वरती मिळवण्यासाठी आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, ज्यांची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। महाराष्ट्र सरकारनं शिक्षण कायद्याअंतर्गत म्हणजेच आरटीई अंतर्गत 9 फेब्रुवारी 2024 रोजी एक अधिसूचना काढून सुधारणा केली। त्यानुसार 1 किलोमीटरच्या परिसरात असणाऱ्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार होता। यामधून खासगी शाळा वगळण्यात आल्या होत्या। मग गरीब विद्यार्थ्यांना खासगी शाळांचे दरवाजे बंद होतील या भीतीने सरकारच्या निर्णयाला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं होतं। याआधी हायकोर्टाने सरकारच्या या नव्या सुधारणेला स्थगिती दिली होती। त्यावेळी काही खासगी शाळांनी सुद्धा हायकोर्टात धाव घेत हस्तक्षेप याचिका दाखल केलेली होती। आता या सगळ्या प्रकरणावर मुंबई हायकोर्टाने निकाल दिलेला आहे। मुंबई हायकोर्टाने सरकारनं शिक्षण हक्क कायद्यात आरटीईत केलेल्या बदलाला हायकोर्टाकडून रद्द करण्यात आलेला असून हायकोर्टाने आरटीईचा निकाल देताना नेमकं काय म्हटलं आहे तेही समजून घेऊया। आधीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण केलेल्या खासगी शाळांना हायकोर्टाने काय आदेश दिलेत आणि आता खासगी शाळांची भूमिका काय आहे हे सुद्धा आपण आता जाणून घेऊया। हायकोर्टाने आरटीईचा निर्णय रद्द करताना काय म्हटलं आहे तेही बघूया। सरकारनं सध्या शिक्षण हक्क कायद्यात केलेली सुधारणा ही 2009 आणलेल्या आरटीई मूळ कायद्यालाच अल्ट्रा व्हायरस करणारी आहेत। 1 किलोमीटरच्या आत विद्यार्थ्यांना सरकारी किंवा अनुदानित शाळा बंधनकारक केल्या आणि त्या विद्यार्थ्याला खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घ्यायचं असेल तर त्यानं काय करायचं? विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्यांच्या आवडीनुसार इंग्रजी शाळा, खासगी शाळा किंवा सरकारी शाळा असे पर्याय उपलब्ध असायला हवे असं मत हायकोर्टाने येथे नोंदवलं। सरकारला कायद्यात असा बदल करता येणार नाही असे खडेबोलही सुनावत हायकोर्टाने राज्य सरकारला झापलं। कायद्यात केलेली सुधारणा ही हायकोर्टाने रद्द केली। यावेळी आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुधारणा केलेली आहे, त्यावरती खूप सारा खर्च केलेला आहे, तो खर्च केलेला पैसा हा वाया जाईल असा युक्तिवाद शासनाकडून कोर्टामध्ये करण्यात आला। पण यावरून हायकोर्टानं परत एकदा सरकारला सुनावलं, तुम्ही आम्हाला याबद्दल कोणीही काहीही सांगू नका। विद्यार्थ्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जायचं असेल आणि ती शाळा खासगी असेल तर तो जाणार कसा असा प्रश्न हायकोर्टाने सरकारच्या वकिलांना विचारला। शिक्षणात निवड स्वातंत्र्य हवे असंही हायकोर्टाने स्पष्टपणे म्हटलं, असं याचिकाकर्त्यांचे वकील ॲडव्होकेट दीपक चटप यांनी वृत्तपत्रांशी बोलताना सांगितलेलं आहे। आता मेन मुद्द्याकडे येऊया, तो म्हणजे हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर आता आरटीईची प्रवेश प्रक्रिया ही कधीपासून सुरू होणार आहे? तर हायकोर्टाचे आदेश आल्यानंतर आता आरटीईची प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होईल याबद्दल शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की हायकोर्टाच्या आदेशानुसार सोमवारपासून आरटीईचे लॉटरी तपशील जाहीर होतील, त्यानुसार प्रवेश प्रक्रिया ही पूर्ववत सुरू केली जाईल। तसेच ज्या शाळांनी आधीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना क्षमता वाढवण्याचे आदेशही हायकोर्टाने आता दिलेले आहेत। म्हणजे ज्या खासगी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन शिक्षण घेण्यास सुरुवात झालेली आहे तेथे आता त्या शाळांनी त्यांची 25% क्षमता ही त्यांना वाढवावी लागणार आहे। आरटीईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभाग अशा शाळांची क्षमता वाढवण्यास परवानगी देईल असंही कोर्टाने आदेश दिलेले आहेत। न्यायालयाच्या आदेशानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी प्रकाशित करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे।
हे प्रकरण कोर्टात असल्याने ही यादी स्थगित करण्यात आलेली होती, पण आता कोर्टाच्या आदेशानंतर 20 जुलै रोजी ही यादी प्रकाशित करण्यात येणार असल्याचं प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं आहेत त्यांच्या पालकांना 22 जुलै पासून प्रवेशासंदर्भात मेसेजद्वारे कळविलं जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आणि त्याचं पत्रकही आता प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. ते पत्रक आपल्याला आपल्या स्क्रीनवरती हे दिसत असेल आणि आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवरती ते शेअर केलं जाणार आहे. त्यामुळे आता पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचा मार्ग हा RTE अंतर्गत मोकळा झालेला आहे. आधीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण केलेल्या शाळा आता RTEच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतील का, हाही मोठा प्रश्न आता उभा राहिलेला आहे. सरकारनं कायद्यात सुधारणा केल्यानंतर 25% आरक्षणाच्या कोट्यातून खासगी शाळांना सूट देण्यात आलेली होती. त्यामुळे खासगी शाळा फेब्रुवारी ते मे दरम्यान आरक्षण कोटा न ठेवता प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली होती. राज्य सरकारनं RTEत केलेल्या बदलांना हायकोर्टाने स्थगिती दिली. त्यावेळी पिंपरी चिंचवड मधील चाणक्य एज्युकेशन सोसायटीसह इतर इंग्रजी शाळा आणि संघटनांनी कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल केलेली होती. सरकारनं कायद्यात बदल केल्यामुळे आम्ही आमची प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण केली आहे. आता RTE विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका या खासगी शाळांनी घेतलेली आहे आणि त्यांनी तसं मत हायकोर्टातही आपलं मांडलेलं आहे. आता हायकोर्टाने या शाळांना त्यांची क्षमता वाढवण्याचे आदेश दिलेले आहेत. तुमचे प्रवेश पूर्ण झाले असतील तर शाळाची क्षमता वाढवून RTE विद्यार्थ्यांना प्रवेश द्या असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. तसेच या शाळांनी आधी जे प्रवेश घेतले होते त्यात कुठलीही ढवळाढवळ करू नये असेही हायकोर्टाने शाळांना बजावले आहे. त्यामुळे या शाळांमध्ये आधीच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही याची काळजीही हायकोर्टाने घेतलेली आहे. हायकोर्टाने काहीही कारवाई केली तरी आम्ही RTEच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नाही अशी भूमिका ही आता ज्या खासगी शाळा आहेत त्या घेत आहे. ज्या शाळांनी आधीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली अशा शाळांना हायकोर्टाने क्षमता वाढवून RTE अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायला हवे, पण हायकोर्टाच्या या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची भूमिका या खासगी शाळा संस्थाचालकांनी आता घेतलेली आहे. महाराष्ट्रात इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष संजयराव तायडे यांनी पत्रकारांशी बोलताना शाळेची क्षमता वाढवणं आमच्या हातात नाही. सरकारकडून वेगवेगळ्या तुकडीसाठी मान्यता घ्यावी लागते. 10 वर्ष सरकार मान्यता देत नाही. सरकारनं तुकडीसाठी मान्यता दिली तरी वर्गखोली बांधणं एका दिवसाचं काम आहे का? इतक्या लवकर RTEच्या विद्यार्थ्यांसाठी वर्गखोली आम्ही कशी बांधणार? हायकोर्टानं आमच्यावर काय कारवाई करायची ती करावी. आम्ही RTEच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नाही अशी कठोर भूमिका ही खासगी संस्था चालक यांनी घेतलेली आहे. दरम्यान सरकार RTEचे प्रवेश सुरू करण्यासाठी हायकोर्टाच्या निकालाची प्रतीक्षा करत होते. आता हायकोर्टाचा निकाल आल्यानंतर कधीपासून प्रवेश सुरू होणार हे सरकारनं अजूनही स्पष्ट केलेलं नाही. सरकार RTE प्रवेशाबद्दल माहिती देताच ती सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. याकरता आपल्या माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबा आणि येणारे अपडेट मिळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा आपण जॉईन करून ठेवा. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेतलेला आहे की RTE प्रवेशाचा गोंधळ जो उडालेला आहे, त्यामुळं जी RTEची पेंडिंग लिस्ट होती विद्यार्थ्यांची यादी ती आता 20 जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे आणि यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 22 जुलै पासून RTE मध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ही सुरू होणार आहे. पण ही प्रवेश प्रक्रिया सुरू होत असताना खासगी ज्या शाळा आहेत ते आणि सरकार हायकोर्ट यांच्या तिन्हींच्या मध्ये जो काही सामान्य व्यक्ती आहे, जो काही विद्यार्थी आहे, ज्याला शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे तो नक्कीच भरडला जाणार आहे. कारण की हायकोर्ट सांगतंय की तुम्हाला विद्यार्थ्यांना प्रवेश हा द्यावा लागेल. सरकार आता परिपत्रक काढून सांगणार आहे की 20 जुलै पासून यादी येणार, 22 जुलै पासून प्रवेश प्रक्रियेचे SMS येणार. पण ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्या खासगी शाळांनी अगोदरच जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या विद्यार्थ्यांना पैसे घेऊन तिथे प्रवेश दिलेला आहे. आता हे RTE अंतर्गत येणारे 25% विद्यार्थी हे कोणत्या वर्गात बसवले जाणार, त्यांची हेळसांड कशा पद्धतीने होणार हाही मोठा प्रश्न आता उभा राहणार आहे. कारण की या लांडग्या कोल्ह्यांच्या भांडणामध्ये आता सामान्य माणसांचा, त्या गरीब विद्यार्थ्याचा नक्कीच जीव जाणार हेही पाहत राहणं आपल्याला
अनिवार्य असणार आहे. आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर ही जास्तीत जास्त शेअर करा. आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. आम्ही त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.